अमरावती के पूर्व मंत्री बच्चू कडू ने आधिकारिक रूप से शिवसेना के एकनाथ शिंदे गुट में प्रवेश कर लिया है, जिससे महाराष्ट्र की राजनीति में नई हलचल तेज हो गई है। अपने बेबाक अंदाज और सामाजिक कार्यों के लिए पहचाने जाने वाले कडू के इस फैसले को विदर्भ क्षेत्र में बड़े बदलाव के रूप में देखा जा रहा है। पार्टी में शामिल होने के बाद बच्चू कडू ने कहा कि उनकी प्राथमिकता समाज के वंचित और दिव्यांग वर्ग के लिए काम करना रहेगा। उन्होंने स्पष्ट किया कि राजनीति उनके लिए सत्ता नहीं बल्कि सेवा का माध्यम है। इस बीच उन्हें विधान परिषद सदस्य यानी MLC बनाए जाने की घोषणा भी हुई है, जिससे उनके राजनीतिक कद में और बढ़ोतरी मानी जा रही है। सर्वांना जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो। खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती। त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं। तर योगायोग फार चांगला आहे। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार। प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील। अशी गावांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, ज्यांना घरं नाहीत, पालीच्या घरात राहतात अशी लोक, गौर गरीब, शोषित, पीडित, दलित सगळ्यांसाठी आंदोलन करणारा, म्हणून गोरगरिबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे। त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, बाहेरचे कोणीच नाहीत। आता ते मेळावा घेतील, कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा ती ताकदही पाहिली। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचाही मोर्चा आपण पाहिला आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल। आपलं आश्वासन देखील आहे आणि त्यात बच्चू कडूंचं आंदोलन आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला देखील यश आलं आणि कर्जमाफीचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला। असे अनेक निर्णय आपण घेतले। यामध्ये दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे। तुम्ही आज शिवसेनेमध्ये तुमच्या असंख्य लोकांबरोबर प्रवेश केलाय, तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो।